करत आहे. हे राजपुत्रा, माझे मन तुझ्यावर अनुरक्त झाले आहे. माझ्या या देहाला कामाग्नीने पुरते व्यापून टाकले आहे. तेव्हा तू माझ्याशी सहवास करून मला तृप्त कर. तू माझ्या शक्तीने आधारित करशील याची जर मला कल्पना असती तर मी त्यालाच नसतो. वाचन गणवी कठोर ऋषी आहेत, त्यांची योग्यता फार मोठी आहे. तू त्यांची पत्नी असूनही विचार करून पाहतेस हे काही योग्य नाही. छाया मर्यादाहीन वर्तनाने माझे मन तुझ्यावर आसक्त होते. मला शक्य नाही. मी तहानेने त्यांकडून गेलो तरी चालेल, पण इथे इच्छाही जमणार नाही. हे देखणे मेरा, स्त्रीवर जबरदस्ती करणे हे महापाप आहे. जो जबरदस्तीने परस्त्रीवर हात टाकतो तो नरकात जातो. पण पुरुषावर अनुरुक्त झालेली स्त्री स्वइच्छेने त्याच्या स्वाधीन होत असेल तर कर्तव्य म्हणून तिची कामेच्छा तृप्त करणे यात काहीच पाप नाही. माझ्यासारखी सुंदरी तुझी अपेक्षा धरते हा तुझा सन्मानच आहे. तू माझ्या भावनेचा अनादर करू नको. तू या विवेकाने नरकाचे साधन घेत आहेस. एक वेळ समुद्र सोडला पडेल, माझे पण याला कधी प्रवृत्त होणार नाही. दृष्टा, तू माझ्या वळणा गेलीस, तू मला धिक्कारलेस, पण आता तुलाही या लोकांची उपेक्षा सहन करावी लागेल. तुझ्या सर्वांगावर पुष्टोत्पन्न होतील. रसिक हो, श्री रंग देवता रसिक जनास विनम्र अभिवादन करून श्री विठ्ठल रखमाई कापरे नावडे नमन मंडळ सविनय सादर करीत आहोत. एक पौराणिक त्रिपुरासुराचा वध, त्रिपुरासुराचा वध. रसिक हो, त्यानंतर रुक्मागंध आश्रमाबाहेर पडताच वेदपृष्ठाने विद्रुप झाला. अरण्यात तो गजाननाचे कालक्रमणा करत असताना ब्रह्मर्षी नारदांच्या दृष्टीस पडला. तेव्हा नारदाने त्याला कदंब नगरात चिंतामणी गणेशाच्या मंदिरासमोरील जलकुंडात स्नान करण्यास सांगितले. रुक्मागंधाने त्या जलकुंडात स्नान करून पूर्व शरीर मिळविले. परंतु इकडे रुक्मागंधाच्या विचाराने प्रणयातूर झालेली मुकुंदा एक दिवस अरण्यात रुक्मागंधाची आठवण काढत बसली होती. तेव्हा इंद्राने तिची मनोवस्था ओळखून रुक्मागंधाचे रूप घेऊन तिच्याशी सहवास करून इंद्रदेव अदृश्य झाला. त्यानंतर मुकुंदेस एक पुत्र झाला. वाचन कवीने या गोष्टीची कल्पना नसल्याने त्यांनी आपला पुत्र या भावनेने त्याचे गुस्समद असे नामकरण केले. हाच गुस्समद ऋषी मंडळीमध्ये बसून आपली मते मांडत असता अत्रि ऋषींनी त्याच्या मतांचा निषेध केला. तू वाचन कवींचा पुत्र नसून पुण्या रुक्मगंध नावाच्या राजपुत्राचा पुत्र आहेस, तरी तू आमच्या समोर अभिमानाने बोलू नकोस. तेव्हा असे सांगताच तो संतापाने मुकुंदेजवळ आला. रसिक हो, त्यानंतर पुढे कोणता प्रसंग घडला तो आपल्या पुढे सविस्तर सादर करत आहोत. श्री विठ्ठल रुक्माई कापरे नावडे नमन मंडळ, श्री विठ्ठल रुक्माई कापरे नावडे नमन मंडळ करपुडे कापरेवाडी सविनय सादर करीत आहोत. एक पौराणिक त्रिपुरासुराचा वध, त्रिपुरासुराचा वध, त्रिपुरासुराचा वध.
अत्रीनी तुझ्या चारित्र्यावर संशय घेतला. मी ऋषीपुत्र नसून कोणा रुक्मागंधाचा पुत्र आहे. दृष्टे मुखड्याने खरं सांग, माझा खरा पिता कोण आहे? अन्यथा तुला मी श्राप देऊन भस्मसात करेन. बाळा, ते एक स्वप्न होतं. रुक्मागंधाने स्वप्नात येऊन माझ्याशी सहवास केला आणि तो अदृश्य झाला. त्यापासूनच तुझा जन्म झाला. कोणी परका पुरुष तुझ्याशी येऊन सहवास करून जातो त्याला तू स्वप्न म्हणतेस? हा तर व्यभिचार झाला. तू आपल्या चारित्र्याने माझ्या पित्याची फसवणूक केलीस. याची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल. तू काहीतरी घोर होशील. तुझ्या अंगावर पुष्कळ फळे येतील, पण कोणी प्राणी त्याला तोंड देखील लावणार नाही. मी कितीही पापे असले तरी तुझी माता तुला पूज्यच आहे ना. तू माझ्या भावनेचा अनादर करून मला शाप दिलास. पण तुझ्यासारखा पाषाण हृदयी पुत्र जन्मास आला असता किती दुःख होते याचा अनुभव यावा म्हणून मी तुला शाप देते. त्रैलोक्याला भय देणारा क्रूर राक्षस तुझ्या पोटी जन्माला येईल. हुस्स मत्ता, तू वाचन कवीचाही पुत्र नाहीस आणि रुक्मागंधाचाही पुत्र नाहीस. तू वाचन कवीचाही पुत्र नाहीस आणि रुक्मागंधाचाही पुत्र नाहीस. तू देवराज इंद्राचा पुत्र आहेस. इंद्र पुत्र आहेस. इंद्र पुत्र आहेस. हे गजानना, हे कृपाळू महाप्रभू, तुमच्या कृपाशीर्वादाने मला 84 लक्ष योनीमध्ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जन्म लाभला आहे. मनुष्यापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ, ब्राह्मणापेक्षा ज्ञानी श्रेष्ठ, ज्ञानी जनांपेक्षा ब्रह्मवेत्ता श्रेष्ठ. म्हणून तुम्ही मला ब्रह्मज्ञान द्या, हीच माझी इच्छा. आजपासून ब्राह्मणत्व देतात. तू ब्रह्मज्ञानी होशील. तुझी वेद त्या ऋषींमध्ये गणना केली जाईल. तुझ्या वेगळ्याच मंत्राचा जप केला, त्याच मंत्राचा तू ऋषी माझ्या स्मरणापूर्वी हे सर्व लोक तुझ्या नावाचा विचार करतील. एका शंकरावाची इतरांनी जिंकला न जाणारा असा महान पराक्रम पुत्र तुला प्राप्त होईल. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय. प्रणाम पिताश्री. हे वत्सा, तू कोण आहेस? पिताश्री, तुम्ही सर्वज्ञ असूनही मला असं का विचारताय? तुम्हाला आताच आलेल्या शिंकेपासून माझा जन्म झाल्याने मी आपला पुत्र आहे. मी माझ्या पराक्रमाने देवराज इंद्र तसेच सर्व देवांना पराभूत करेल. तू माझा पुत्र आहेस म्हणून तुला मी मंत्रोपदेश करतो. तू
ओम श्री गणेशाय नमः या मंत्राला जप कर. तुला साक्षात गजानन प्रसन्न होतील व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तथास्तु तथास्तु तथास्तु. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. गणेशाय नमः. महान अभ्यास हे भक्ती आणि उपासनेमध्ये एकनिष्ठता पाहून मी प्रसन्न झालो आहे. तर इष्टदेवाचा म्हणजे हे परमेश्वरा, हे गौरीपुत्र विनायका, आज मी तुमच्या दर्शनाने धन्य झालो. तुम्ही खरोखरच महासमर्थ आणि सर्व शक्तिमान आहात. तुम्हाला माझा दंडवत प्रणाम. प्रभू, या चराचर सृष्टीसही संपूर्ण ब्रह्मांडावर माझे प्रभुत्व राहील. देव, दानव, मानव, यक्ष, किन्नर, गंधर्व या कोणाकडूनही मला मृत्यू येणार नाही. इंद्र, यम, वरुण, कुबेर या सर्वांनी माझी सेवा करावी. माझ्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या आणि अंती तुमच्या कृपेने माझा उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे. वत्सा, एक लोखंडाचे, एक सोन्याचे व एक रुपयाचे असे 3 पोळे तुला प्राप्त होतील. त्यामुळे तू सर्वांना अजिंक्य होशील. तुझा कोणीही पराभव होऊ शकणार नाही. त्या 3 पोरांमुळे तू तुझ्या नावाने युक्त होशील. तुझ्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील. तुझ्या अंतःसह भगवान शंकर हे 3 पोळे नष्ट करतील. अशी भावना मरण आल्यावर तू मुक्त होशील. तथास्तु, तथास्तु. कित्येक वर्ष ज्या शक्तीची मी वाट पाहत होतो, ती महाशक्ती गणेशाच्या वराने मला प्राप्त झाली आहे. गणेशाकडून मिळालेल्या अमरदानाच्या बळावर अखंड त्रैलोक्यात महाप्रलय घडवून आणणारा गुच्छमत पुत्र त्रिपुर. देव हो, तुम्ही पाहाच या त्रिपुराचा रणसंग्राम. नाही तुम्हा सर्व देवांना सडो पिपळो करून सोडलं तर नाव सांगणार नाही दैत्यराज त्रिपुरासूर म्हणून. नारायण नारायण आला हा कळलं का? युगे युगे विठे रखुमाई चावल्लभा ओ भाई चंदनिया शोधे विठुसावया ओ भाई चंदनाटिला शोधे विठुसावया विठला विठला विठला
या या नरस्वामी या अतिथी देवो भव. नारायण नारायण. अरे त्रिपुरा, आज फार आनंदी आनंदी दिसत आहे. नारस्वामी, आज मी माझ्या भक्तीनं शक्ती मिळवली आहे. शक्ती. नारायण नारायण. काय शक्ती मिळवली? हा आणि ती कशी काय? नारस्वामी, मी माझा जन्म झाल्यापासून गणेशाची हजारो वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा गजानन मला प्रसन्नही झाले आणि त्यांनी मला तीन पुरे प्राप्त होण्याचं वरदान सुद्धा दिलंय. पण हे बघा, तुम्ही मात्र कोणाला हे सांगू नका. नारायण नारायण. छे मी कशाला सांगतो? हा आता तू असं कर, देवा पापळा नगरी आरामात सुख बघत आहे, हा त्यांच्यावर दहशत निर्माण कर, तरच तुझे कल्याण होईल. काय करायचं आणि काय नाही हे माझं मला चांगलं कळतं. तुझ्या त्या सर्व देवांना पराभूत करून या त्रैलोक्याचा राजा होण्याचं माझं स्वप्न आहे आणि ते मी साध्य करणार. नारायण नारायण. अरे मग आता वेळ लावू नकोस. त्या देवानी समुद्र मंथनाच्या वेळी तुम्हा दैत्यांचा कपटाने गळा कापला होता. हा त्या देवांना पराभूत करशील तेव्हाच समजेल तू खरा पराक्रमी वीरच म्हणून. प्रथम त्या इंद्राची अमरावती लूट. चल लाभ का मला, येतो मी. नारायण. कित्येक दिवसाची आस होती या त्रैलोक्यावर दानवरूपी झेंडा लावण्याची, परंतु आता गणेशाकडून मिळालेल्या अमरदानाच्या बळावर सर्व देवांना पराभूत करून या त्रैलोक्याचा सम्राट होणारा दुःसमत पुत्र त्रिपुर यापुढे संपूर्ण ब्रह्मांडात फक्त एकाच मंत्राचा नाद घुमणार. ओम त्रिपुरासुराय नमः. गणेशाच्या वराची प्रचिती म्हणजे पहिली स्वारी अमरावतीवर देवेंद्रावर आक्रमण करून त्या ठिकाणी माझी सत्ता प्रस्थापित करणं. हा पहिला मनसुबा सफल करून देवेंद्र सिंहासनी देवांचा राजा देवेंद्र, ज्याचा स्वर्गासारखा अभेद दुर्ग, वज्रासारखं भयंकर शस्त्र, ऐरावतासारखं प्रचंड वाहन आणि मातालीसारखा सारथी, एवढी साधन सामग्री असता मला काहीच कमी नाही. माझी ही अमरावती म्हणजे सोन्याची खाण आहे. कित्येक असुराने लुटण्याचा प्रयत्न केला, शेवटी त्यांना अपयश ते आलेत. सध्या त्रिभुवनात मला कोणताही शत्रू नाही, त्यामुळे किती आनंद पसरला आहे. स्वारी निघाली अमरावती, इंद्रदेवांना या भेटी. हो 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 हो.
दीवाना मंदिरी बाकी करोडी मन हेवी सावरे माझे मन हेवी सावरे प्रणाम देवाधिराज या नादाता तुम्हाला दंडवत प्रणाम अखंड कल्याण असो. नारदस्वामी कोणती शुभवार्ता घेऊन आला? नारायण नारायण देवाधिराज आपण एवढे निश्चंत कसे 33 कोटी देवांचे अधिपत्य तुमच्याकडे आहे. त्या सर्व देवांवर एक महाभयंकर संकट येणार आहे. संकट असं कोणतं संकट येणार आहे? नारदस्वामी आपल्या बोलण्याचा अर्थ समजलो नाही आम्ही. नारायण नारायण देवाधिराज मुकुंदाचा पुत्र गुस्सम तपश्चर्या करत असता त्याला शिंकाळी आणि त्या शिंकेतून एक दैत्य निर्माण झाला. त्या दैत्याने हजारो वर्ष गणेशाची तपश्चर्या करून अमरदान प्राप्त केलं आहे आणि त्याच अमरदानाच्या बळावर त्याने अखंड त्रिभुवनात महाप्रलय होण्याची शपथ तेव्हा देवाधिराज आपण सावध राहा. त्रिपुर येऊ दे त्याला माझा पराक्रम ठाऊक नाहीये. ज्यांनी 100 यज्ञ पूर्ण केले वज्रासारख्या महाभयंकर शस्त्रांनी पर्वतांचे पंख छाटून खाली भूमीवर पाडले त्या या देवराज इंद्राशी तो त्रिपुर बरोबरी करू शकत नाही. नारदस्वामी या अमरावतीच्या प्रतिष्ठेसाठी आणि सर्व देवगणांच्या रक्षणासाठी तयार आहोत आम्ही. तुम्ही निश्चिंत राहा आणि आपली भ्रमंती सदैव अशीच चालू ठेवा. बरं या आपण. ठीक आहे ना. गणेशाकडून अमरदान प्राप्त करून आज सर्वप्रथम तुझ्या या अमरावतीवर आक्रमण करण्यासाठी आलोय. तेव्हा माझ्याशी युद्ध करण्या एवढं सामर्थ्य तुझ्या अंगी असेल तर माझ्याशी युद्ध कर. काहीतरी अमरावती माझ्या स्वाधीन करून मी तो निघून जा. अरे त्रिपुरा मी 33 कोटी देवांचा राज आहे आणि तू गणेशाच्या वरदानाने उन्मत्त झालायस. पण तुझ्या या आव्हानाला प्रत्याव्हान देण्यासाठी आणि या सृष्टीचं रक्षण करण्यासाठी हा देवराज इंद्र समर्थ आहे. काय तर म्हणे 33 कोटी देवांचे राजे यांची कीर्ती अखंड त्रिभुवनात गाजे. परंतु आज तुझी ही कीर्ती धुळी पुत्र त्रिपुर सर्वनाश करणार तुझ्या या अमरावतीचा सर्वनाश. थांब त्रिपुर एवढे हात घाई उडवू नकोस. मी जे सांगतो ते नीट ऐक. यश धर्म ही धर्मार्थ द्वेष भाडंनस पंडित नस धर्मस्य वेदार्थ सूर्याच्या देण प्रभावित. म्हणजे केवळ धर्मासाठी जो धर्मचरण करीतो तो शहाणा नसून दुःखाचा वाटेकरी होणार असतो. अरे आंधळ्याला ज्याप्रमाणे या सूर्याची प्रभा समजत नाही त्याचप्रमाणे
त्याला धर्माचा अर्थ समजत नाही हे तू ध्यानात ठेव. देवेंद्र, धर्म आणि अधर्माच्या उपदेशाची गरज मला नसून याची गरज तुम्हा देवांना आहे. अरे तुम्ही देवाचा धर्म आहात. तुम्ही देवांनी अधर्माच्या आधी जाऊन अनेक राक्षसांना ठार मारलं. याचा आज मी सूड घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आजपासून तुझ्या या अमरावतीमध्ये फक्त एकाच मंत्राचा नाद घुमला पाहिजे. ओम त्रिपुरासुराय नमः. खबरदार टिपू, हा. उगाचच काहीतरी बडबडू नकोस. अरे ज्याच्या अंगात हत्तीचं बळ आहे, वज्रासारखं शस्त्र आहे, ऐरावतासारखं अश्व आहे, त्या या देवराज इंद्राच्या सामर्थ्याची तुला कल्पना नाहीये. तुला फक्त 3 पुरे प्राप्त झाले, पण माझ्यापाशी 14 रत्नांचं सामर्थ्य आहे आणि माझ्याशी युद्ध करण्याचा प्रयत्न केलास तर पराभव निश्चित आहे तुझा. देवेंद्र, अरे गणेशाच्या वराने अमर झालोय. माझा पराभव तर निश्चितच नाही. तुला शेवटची चेतावणी देतोय की अमरावती सोडून निघून जा, नाहीतर स्वीकार स्वीकार या त्रिपुराच्या युद्धाचे आव्हान. ही अमरावती सोडून निघून जा, अन्यथा आज तुझा विनाश. भयभीत झाला. देवराज इंद्र या त्रिपुराच्या बाहुबळापुढे भयभीत झाला. अखेर विजय या त्रिपुराचाच झाला. ही अमरावती माझी झाली. या अमरावतीचा सम्राट झाला दुःसमत पुत्र त्रिपूर. या सिंहासनाचा सम्राट झाला त्रिपूर. या अमरावतीचा राजा झाला हा त्रिपूर. आता त्या ब्रह्मदेवाच्या सत्यलोकावर आक्रमण करतो. ब्रह्मदेवा, सांभाळ तुझा सत्यलोक. हॅलो हॅलो हॅलो. या चालू कार्यक्रमाकरता कैलासवासी सीताबाई रामचंद्र घोडवणे, कैलासवासी सीताबाई रामचंद्र घोडवणे हिच्या स्मरणार्थ त्यांचा नातू सुरेश रमेश घोडवणे यांच्याकडून 201 रुपयाचा वाढदिवस केले. त्याचप्रमाणे या गणातील नारदाची भूमिका करणारे आणि आमच्या नमन मंडळाचे शाहीर नितीन खापरे यांच्याकरता कैलासवासी रामचंद्र गोपाळ धावडे, कैलासवासी रामचंद्र गोपाळ धावडे यांच्या स्मरणार्थ मंगेश धावडे यांच्याकडून 101 रुपयाचा वाढदिवस केला आहे. त्याचप्रमाणे मयुरेश कुळये राणा राजापूर यांच्याकडूनही 101 रुपयाचा वाढदिवस केला आहे. त्याचप्रमाणे वेद गिडिये राणा तांदळे यांच्याकडूनही 101 रुपयाचा वाढदिवस केला आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी गोपाळ जयराम धावडे, कैलासवासी गोपाळ जयराम धावडे यांच्या स्मरणार्थ सूरज रमाकांत धावडे यांच्याकडून 101 रुपयाचा वाढदिवस केला आहे. या सर्व बक्षीसदारांचं ते विठ्ठल लोकमाई खापरे दानापुरे नवमंडळ करबोडे खापरेवाडी सदस्य आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
विष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेला त्याचे हौस वाहन असून ज्याने ही सृष्टी निर्माण केली तो की सत्यलोकीचा राजा ब्रह्मदेव. कित्येक राक्षसांनी हा सत्यलोक लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या उन्मत्तपणाला सामोरे जाऊन माझे कार्य सदैव चालू आहे. चिंता करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे सगळीकडे कसा आनंद पसरला आहे. प्रणाम पितामहा. या नारदाचा तुम्हाला दंडवत प्रणाम. या नारद स्वामी या. आज अचानक आणि अशी कोणती शुभ वार्ता घेऊन आलात? नारायण नारायण. पितामहा, शुभ वार्ता नाही तर संकट ओढवले आहे. संकट. काय संकट? नारद स्वामी, आणि असे कोणते संकट येणार आहे? नारायण नारायण. पितामहा, भुस्समत पुत्र त्रिपुराने गणेशाकडून अमरदान प्राप्त केलं आहे आणि त्याच अमरदानाच्या बळावर त्याने अखंड त्रिभुवनात महाप्रलय होण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे आपण सावध राहा. नारद स्वामी, योग्य वेळी येऊन आम्हाला सावध केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपले भ्रमंती अशी सदैव चालू ठेवा. चिंता करण्याचं काही कारण नाही. ठीक आहे.
अमरदानाच्या बळावर देवराज इंद्राला पराभूत करून आज तुमच्या या सत्य लोकावर आक्रमण करण्यासाठी आलोय. तेव्हा माझ्याशी युद्ध करण्या एवढं सामर्थ्य तुझ्या अंगी असेल तर माझ्याशी युद्ध कर, नाहीतर तुझा असत्य लोक माझ्या स्वाधीन करून इथून निघून जा. अरे त्रिपुरा, मी या सृष्टीचा निर्माता आहे. तुला जर हा सत्यलोक मिळवायचा असेल तर तुला तुझ्या समाजाची पराकाष्ठा करावी लागेल. ब्रह्मदेवा, या त्रिपुराच्या बाहुबळाला टक्कर देण्या एवढं सामर्थ्य तूच काय कुणाच्या योग्य नाही. तुला सुद्धा शेवटचं सांगतोय, हा सत्य लोक माझ्या स्वाधीन करून इथून निघून जा, नाहीतर स्वीकार स्वीकार या त्रिपुराच्या युद्धाचा. ब्रह्मदेव सुद्धा भयभीत झाला. अखेर पुन्हा विजय या त्रिपुराचा झाला. आता या सत्य लोकाचाही सम्राट झाला हा गुत्समत पुत्र त्रिपुर. आता त्या विष्णुदेवाच्या वैकुंठावर आक्रमण करतो. विष्णुदेवा, सांभाळ तुझा वैकुंठ. गदा, चक्र, शंख, पद्म ज्याचे आयुध आहे, ज्याला किरीट, कुंडळे, मणिकसूभूषणे लागले आहेत, ज्याचे वाहन गरुड आहे, महादेवाकडून त्याला सर्वस्व लाभले आहे, तोच मी वैकुंठ नगरीत राजा विष्णू. त्या साऱ्या सृष्टीचं पालन करतात आणि म्हणूनच दुष्टांचा नाश करून सज्जनांचा सांभाळ करण्यासाठी मला अनेक अवतार धारण करावे लागतात. त्यामुळे या साऱ्या ब्रह्मांडामध्ये माझ्या नावाचा जय जयकार होत आहे. लागली सिया समजला गोडिय बंगाची. लागली सिया समजला गोडिय बंगाची.
प्रणाम भगवंता, या नागदाता तुम्हाला दंडवत प्रणाम. अखंड कल्याण असो. महर्षी, आज वैकुंठ नगरी आणि असे कोणते सुखसंकेत घेऊन आहात? नारायण नारायण. हे सृष्टीच्या पालन करणारा विष्णुदेवा, आम्हा देवगणांचे तसे या सृष्टीचे रक्षण करा. महर्षी, असे झाले तरी काय? कोणते संकट या त्रिभुवनावर ओढले आहे? नारायण नारायण. भगवंता, गुप्तमत पुत्र त्रिपुराने गणेशाकडून अमरदान प्राप्त केलं आहे आणि त्याच अमरदानच्या बळावर त्याने देवराज इंद्र तसेच ब्रह्मदेवांनाही पराभूत केला आहे आणि आता तर तो आपल्या या वैकुंठावर आक्रमण करणार आहे. तेव्हा आपण सावध राहा. महर्षी, आपण चिंतित नसावे. मी या साऱ्या सृष्टीचं पालन करत आहे आणि या सृष्टीचं पालन करण्यासाठी मी विविध अवतार धारण करून या पृथ्वीचे, या साऱ्या सृष्टीचे रक्षण केले आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि आपली भ्रमंती सदैव अशीच चालू ठेवा. या पण ठीक आहे. गातो आवडीने गोड तुझे नाम, गातो आवडीने गोड तुझे अरे विष्णुदेवा, गणेशाकडून मिळालेल्या अमरदानाच्या बळावर देवराज इंद्र आणि ब्रह्मदेवाला पराभूत करून आज तुझ्या या वैकुंठावर आक्रमण करण्यासाठी आलोय. तेव्हा माझ्याशी युद्ध करणं एवढं सामर्थ्य तुझ्या अंगी असेल तर माझ्याशी युद्ध कर, नाहीतर तुझं हे वैकुंठ माझ्या स्वाधीन करून इथून निघून जा. अरे त्रिपुरा, तू गजाननाच्या अनुग्रहाने अमरदान मिळवण्याचे एक चांगले कार्य केले. पण या अमरदानाचा उपयोग तू जर चांगल्या कामासाठी केलास तर तुझ्या आयुष्याचे सार्थक होईल. ज्याच्या अंगी अहंकार असतो त्याचा विनाश होतो, हे लक्षात ठेव. विष्णुदेवा, तुझा हा उपदेश ऐकण्यासाठी मी इथं आलो नाही. हा गुत्समत पुत्र त्रिपूर आज तुझ्यातील देवत्वाला आव्हान करतोय. अरे तूच भल्या भल्या राक्षसांना विविध रूपे ठार मारलास. याचा आज मी सूड घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. अरे अरे म्हणूनच तुला मी पातळोगी नको करण्यास सांगत आहे. मी या साऱ्या सृष्टीचं पालन करत आहे आणि या सृष्टीचं पालन करण्यासाठी मी विविध अवतार धारण करून शंकासूर, भस्मासूर, रावण, कंस यांसारख्या महाभयंकर दस्त्यांना यमसंधान पटवलं आहे. त्यामुळे तुझा विनाश होत असेल तर इथून निघून जा, नाहीतर मी माझ्या सृष्टीचं रक्षण करण्यास समर्थ आहे. काय तर म्हणे सृष्टीचा पालन करता. अरे आज जर माझ्याकडून पराभूत झाला तर काय करेल रे तुझी जनता. तुला सुद्धा शेवटचं सांगतो, हे वैकुंठ माझ्या स्वाधीन करून तिथून निघून जा, नाहीतर स्वीकार या त्रिपुराच्या युद्धाच्या.
कैलासाचाही सम्राट झाला समपुत्र त्रिपुर. आता राहिला फक्त तो भोळा शंकर. आता जातो कैलासी आणि परमपुत्र हॅलो, या चालू कार्यक्रमाकरता दीक्षा अजित माई, प्रेम अजित माई आणि मृण्मयी सतीश माई यांच्याकडून 101 रुपयाचा वाढदिवस आले. त्याचप्रमाणे रिद्धी गुरव, सिद्धी गुरव, आर्यन गुरव, श्लोक गुरव, हितांश गुरव, मृण्मय गुरव आणि आयुष गुरव यांच्याकडूनही 51 रुपयाचा वाढदिवस आला. त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुक्याचे जावई अभिषेक बोरुले यांच्याकडून 51 रुपयाचे वाढदिवस आले. तसेच टुर्ग रिअल इस्टेटचे मालक संतोष सुवारे यांच्याकडूनही 51 रुपयाचे वाढदिवस आले. त्याचप्रमाणे शिवाजी गुरव आणि सरदार गुरव यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी त्यांचा पुतण्या मनोज गुरव यांच्याकडूनही 101 रुपयाचे वाढदिवस आले. या सर्व बक्षीसदारांचे श्री विठ्ठल रुक्माई खापरे धनावडे मंडळ चतुर्शाह धन्यवाद धन्यवाद. गणेशाकडून मिळालेल्या अमरदानाच्या बळावर देवराज इंद्र, ब्रह्मदेव आणि विष्णुदेवाला पराभूत करून आज तुझ्या कैलासावर आक्रमण करण्यासाठी आलोय. तेव्हा माझ्याशी युद्ध करणे एवढं सामर्थ्य तुझ्या अंगी असेल तर माझ्याशी युद्ध कर, नाहीतर तुझा हा कैलास पर्वत माझ्या स्वाधीन करून इथून निघून जा. भोलेनाथ, तू असं ऐकणार नाहीस. तुला शेवटचं सांगतो. मी तुझा पराक्रम पाहून तुझ्यावर प्रसन्न झालाय. तेव्हा इष्टदेव वरदान मागून घे. भोलेनाथ, तुमचा कैलास पर्वत माझ्या स्वाधीन करून तुम्ही इथून दुसरीकडे प्रस्थान करावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे दैत्यराज, आजपासून हा कैलास पर्वत मी तुझ्या स्वाधीन करून मी मंदार पर्वताकडे प्रस्थान करत आहे. शंकराने तर कैलास पर्वत स्वतःहून माझ्या स्वाधीन केला. आता या कैलासाचाही सम्राट झाला कुत्समत पुत्र. या कैलासाचाही अधिपती झाला कुत्समत पुत्र त्रिपुर. आता मात्र माझा कोणी शत्रू नाही, कोणी शत्रू नाही. या त्रिपुराच्या समोर राजरोषपणे वावरणारा कोण आहेस तू? दैत्यराज, मी एक कलाधर आहे. तुझी कीर्ती आणि हे सारे ऐश्वर्य पाहून तुझ्या भेटीस येते जमून आलो आहे.
आज तू तुझ्या एखाद्या कलेचे प्रात्यक्षिक मला दाखव, अन्यथा तुला या त्रिपुराच्या सामर्थ्याला सामोरं जावं लागेल. दैत्यराज, मी तुला 3 विमाने देतो. हा. त्या विमानाच्या सहाय्याने तू क्षणार्धात कुठेही जाऊ शकशील. त्या विमानाचा कोणीही भेद करू शकणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा. शंकराने जरी त्रिपुरे नष्ट केली तर त्या क्षणी तुला मरण येईल. हे मित्रा, तू खरोखरच गुणवान आहेस. तुझे कौशल्य प्रशंसनीय आहे. बोल, तुला जे काही हवं असेल ते निश्चंक मनाने मागून घे. दैत्यराज, या पूर्वी या कैलास पर्वतावर इथे आलो होतो. त्यावेळी येथे चिंतामणी गणेशाची मनावर मूर्ती पाहिली. ही मूर्ती माझ्या कशी असावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे तुला मला काही द्यायचं नसेल तर चिंतामणी गणेशाची मूर्ती आणून दे. बस एवढंच ना? त्या शंकराने तर कैलास पर्वत स्वतःहून माझ्या स्वाधीन केला आणि स्वतः मात्र मंदार पर्वतावर निघून गेला आहे. दैत्यराज, चिंतामणी गणेशाची मूर्ती मंदार पर्वतावर शंकराकडेच असणार. तेव्हा तू तिथेच प्रस्थान कर. हे विप्रश्रेष्ठा, तुम्ही निश्चिंत राहा. मी त्वरित मंदार पर्वतावर आक्रमण करतो आणि त्या भोलेनाथाकडे चिंतामणी गणेशाच्या मूर्तीची मागणी करतो. जर त्यांनी मूर्ती देण्यास नकार दिला तर ती मूर्ती युद्ध करून मिळवणं एवढं सामर्थ्य या त्रिपुराच्या अंगी आहे. तुम्ही निश्चिंत राहा. मी त्वरित मंदार पर्वतावर आक्रमण करतो. हॅलो. त्यांचे नाथ सिद्धिगुरव आणि रिद्धिगुरव यांच्याकडून 51 रुपयाचा वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन कंपनीचे मालक सुनील गुरवणे यांच्याकडून 101 रुपयाचा वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे तुर्गे कंपनीचे मालक अभिषेक गोरुले राहणार नायगाव यांच्याकडूनही 101 रुपयाचा वाढदिवस आहे. या सर्व बक्षीसदारांचं विठ्ठल रुक्माई ठाकरे धनावड मंडळ शतक सडवणे आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रणाम भोलेनाथ. या त्रिपुराचा तुम्हाला दंडवत प्रणाम. ये दैत्यराज ये. या मंदार पर्वतावर तुझं स्वागत आहे. भोलेनाथ, तुमच्याजवळ असलेली ही चिंतामणी गणेशाची मूर्ती तुम्ही माझ्या स्वाधीन करावी अशी माझी इच्छा आहे. दैत्यराज, ती चिंतामणी गणेशाची मूर्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि याची गणना साऱ्या विश्वामध्ये केली जाते. त्यामुळे तू दैत्य कुलनगरीत जाऊन सुखी आणि समाधानाने राज्य करावं अशी मी तुला विनंती करत आहे. भोलेनाथ, हे अशक्य आहे. हा गुप्तमत पुत्र त्रिपूर गणेशाच्या वराने अमर आहे. तुम्हाला शेवटचं सांगतोय, एक तर ही मूर्ती माझ्या स्वाधीन करा, नाहीतर या त्रिपुराच्या सामर्थ्याला बळी पडा. या शंकराच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नकोस. त्याचा सर्वनाश होईल तुझा. भोलेनाथ, अरे मात्यांच्या भैरवाचा रूप घेऊन तू माळशीशी प्रेमाचं नाटक केलं आणि तिच्याशी लग्न सुद्धा केलंस. अरे तुम्ही देवानीच जर असं केलं तर आम्ही दानवानी काय करावं? काय करावं आम्ही दानवानी? दैत्यराज, अरे विसरलास? यावेळी ती फक्त माझी शिवलीला होती, फक्त शिवलीला. आणि याची कीर्ती साऱ्या विश्वामध्ये अमर आहे. आजपर्यंत तुझ्यासारख्या दैत्याची काय कथा? मी दैत्य काय?
मग माझी सत्ता इथं चालणार या त्रैलोक्यात सर्वश्रेष्ठ फक्त गुस्सबत पुत्र त्रिपुरच होणार. दैत्यराज अखंड बुद्धिमत्ता संपूर्ण ब्रह्मांड हे अपर्यंत या तृतीय नेत्रामध्ये जर काही नेत्र उघडले तर क्षणात जवळपास मिळून तुला. तू आणि माझा भस्म करणार. अरे माझा भस्म करण्या एवढं सामर्थ्य तूच कर, कुणाच्याही अंगी नाही. दैत्यराज अरे जरी हा शंकर गोळा असता तरी सृष्टीमध्ये अघोर पुत्राचा विनाशक आहे विनाशक. हे तू ध्यानात ठेव. अरे तुझ्यासारखे कित्येक दैत्य माझ्यावर आक्रमण करण्यासाठी आले त्यांना मी पाय धरते. भोलेनाथ, अरे तुला गर्व झालाय तुझ्यातील दैवी शक्तीचा, परंतु आज तुझाही गर्व नाश करून तुझ्या जवळ असलेली चिंतामणी गणेशाची मूर्ती हस्तगत करणारा त्रिपुर.
नारायण नारायण. प्रणाम भोलेनाथ. या नारदाचा तुम्हाला दंडवत प्रणाम. भोलेनाथ, आपण एवढे चिंताग्रस्त का दिसत आहात? ब्रह्मर्षी, त्या त्रिपुराने त्रिखंडात उच्छेद मांडलाय. त्याच्या अत्याचाराने संपूर्ण सृष्टीत काही होऊ लागले. त्या त्रिपुरासमोर सर्व देव यज्ञ ठरले. युद्ध प्रसंगी मलाही त्रिपुरासमोर पराभव स्वीकारावा लागला. यावर तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा. नारायण नारायण. भोलेनाथ, आपण चिंतामणी गणेशाची पूजा न करता त्या त्रिपुराशी युद्ध केलं म्हणून तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला. त्या त्रिपुराला गणेशाकडून मिळालेल्या अमरदानाने मोठे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तेव्हा त्याचा युद्धात पराभव करायचा असेल तर तुम्हाला गणेशाची आराधना करून गणेशाला प्रसन्न करून घ्यावे लागेल. नारस्वामी, योग्य वेळी येऊन मला सावध केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी गणेशाचे पूजन करू, त्या त्रिपुराशी युद्ध करेन आणि त्याचा पराभव करेन. या आपण आणि आपली ब्रह्मंती अशी सदैव चालू ठेवा. ठीक आहे. नारायण. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. हे करुणाकरा, हे जगतपिता महादेवा, मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. गणेशा, तुम्ही दिलेल्या वरदानामुळे त्रिपुरासूर फारच उन्मत्त झालाय. त्याने सर्व देवांना युद्धात पराभव करून मला युद्ध प्रसंगी पराभूत केलाय. यावर तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा. पिताश्री, मी त्रिपुराला वरदान दिलेले सत्य आहे, परंतु तुझा मृत्यू हा महादेवाकडून होणार आहे असंही सांगितलं आहे. त्यामुळे माझ्या ब्रीज मंत्राने अभिमंत्रित केलेले शस्त्र त्रिपुराच्या 3 पुरांवर सोडा. ती 3ही पुरे एकाच वेळी नष्ट करण्याचा हाच एकमात्र उपाय आहे. की 3ही पुरे एकाच वेळी नष्ट झाल्यावर तो सामर्थ्यहीन होईल व त्याचा युद्धात पराभव करणे तुम्हाला सोपे जाईल. ठीक आहे गणेशा. हॅलो हॅलो. या चालू कार्यक्रमाकरता कैलासवासी सीताबाई रामचंद्र भुरावणे, कैलासवासी सीताबाई रामचंद्र भुरावणे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नाती साक्षी, हर्षदा आणि दर्शना यांकडून 101 रुपयाचा वाढदिवस केला आहे. त्याचप्रमाणे प्रकाश भुरावणे यांकडून 101 रुपयाचा वाढदिवस केला आहे. त्याचप्रमाणे भारुंडा पार्टी विरार यांच्याकडून 101 रुपयाचा वाढदिवस केला आहे. त्याचप्रमाणे टुर्ग कंपनीचे चालक अँड मालक संतोष सुवारे यांच्याकडून 51 रुपयाचा वाढदिवस केला आहे. त्याचप्रमाणे टुर्ग कंपनीचे शेअर होल्डर मंगेश धावडे यांच्याकडूनही 51 रुपयाचा वाढदिवस केला आहे. या सर्व बक्षिसदारांचे सेविका रुक्माई खापरे धनावडी मंडळ सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. दैत्य कुलाचा सम्राट, दैत्यराज त्रिपुरासूर या संपूर्ण ब्रह्मांडाचा राजा झाला.
देव 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 म्हणून समस्त मनुष्य प्राणी ज्यांची पूजा करतात त्या सर्व देवांना पराभूत केलं. पृथ्वी जिंकली, इंद्राची अमरावती, विष्णूचे वैकुंठ, ब्रह्मदेवाचा सत्यलोक आणि शंकराचा कैलास ही माझ्या ताब्यात आहे. आता या त्रैलोक्याचा देव झालोय मी देव. हा कळला बे आला. माझे माझे म्हणूनी अंती जातील एकदाच प्राण. माझे माझे म्हणूनी नाही रे नाही कुणाचे गोडी, नाही रे नाही कुणाचे गोडी. प्रणाम त्रिपुरा, ही अनार्धाचा तुला दंडवत प्रणाम. ये नारदा ये. पाहिलंस, गणेशाकडून मिळालेल्या अमरदानाच्या बळावर सर्व देवांना पराभूत करून या त्रैलोक्याचा देव झालोय मी देव. नारायण नारायण, तू आणि देव. अरे तू तर राक्षस आहे, राक्षस. काय म्हणायचंय तुला? अरे हो, जरा ऐकून तरी घे. तू सर्व देवांना पराभूत करून या त्रैलोक्याचा राजा झाला, पण मी तुला कधीच देव समजणार नाही. तू राक्षस, तो राक्षसच राहणार. अरे जरा ऐकून तरी घे. देव हे अमर आहे, त्यामुळे तुझा विनाश हा होणारच. कोण कोण करणार माझा विनाश? या त्रिपुराच्या पाठी गणेशाचे वरदान आणि 3 पुराची साथ असता माझा पराभव होणे शक्य नाही. नारायण नारायण. अरे त्रिपुरा, तुला गणेशाने दिलेले वरदान आठव. त्या वरदानाच्या वेळी गणेशाने असेही सांगितले होते की महादेवाकडून
तुझा वध होईल म्हणून तिकडे महादेवाने गणेशाची आराधना करून गणेशाला प्रसन्नही करून घेतला आहे. त्यामुळे तुझा विनाश हा अटळ आहे. म्हणजे तो भोळा शंकर माझा वध करणार? घाबरलो मी. अरे नारदा, तुझे ते सर्व देव एक म्हणे मी 33 कोटी देवांचा राजा, दुसरा म्हणे मी सृष्टीचा पालन करता, तिसरा म्हणे मी सृष्टीचा निर्माता, आणि आता तो भोळा शंकर माझा वध करणार. अरे हट! त्या शंकराने तर कैलास पर्वत स्वतःहून माझ्या स्वाधीन केला आणि मंदार पर्वतावर त्याला माझ्या सामर्थ्यापुढे पराभव स्वीकारावा लागला होता. हे तू ध्यानात ठेव. नारायण नारायण. अरे वेड्या, मंदार पर्वतावर महादेवाने चिंतामणी गणेशाची पूजा न करता तुझ्याशी युद्ध केलं. त्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. परंतु आता गणेशाची आराधना करून ते तुझ्यावर आक्रमण करणार आहेत. त्यामुळे तुझा मृत्यू हा अटळ आहे. नारदा, अरे मी सुद्धा गणेशाच्याच वराने अमर झालोय. माझा पराभव तर निश्चितच नाही. तू बघच, त्या भोलेनाथाची अवस्था सर्व देवांसारखी करेल तरच नावाचा त्रिपुर मी, बुद्धमत पुत्र त्रिपुर. नारायण नारायण. अरे वेड्या, अजूनही वेळ गेली नाही. तेव्हा हा असुरी मार्ग सोडून दे, नाहीतर तू कसा प्राणास मुक्षील. नारदा, कावळा हौशीने पाळीला, कावळा हौशीने पाळीला. एकदाचा कळला वेळ गेला, पण जाताना मात्र मनाला दुःख देऊन गेला. नाही, माझा वध करण्या एवढं सामर्थ्य तो भोलेनाथच काय कुणाच्या अंगी. गणेशाच्या वराने अमर झालोय. माझा पराभव तर निश्चितच नाही. अरे तुला गर्व झालाय गणेशाकडून मिळाल्या दैवी शक्तीचा, परंतु आज तुझाही गर्वनाश करून या समस्त त्रैलोक्याला भयमुक्त करणार हा मार्तंड भैरव. भोलेनाथ, तुला शेवटचं सांगतोय, माझ्या मार्गातून बाजलो, अन्यथा आज तुझा विनाश केल्याशिवाय हा गुच्चमत पुत्र त्रिपुर शांत बसणार नाही. रसिक हो, अशा रीतीने शंभू महादेवानी गगनाकडून मिळालेल्या शस्त्राच्या साह्याने त्रिपुराचे पूर नष्ट केले. आता सामर्थ्य नसून काय करणार भोलेनाथासमोर पाहूया त्रिपुरा सुराचा रणसंग्राम.
हॅलो, हरपुड्यामधून जर कोणी आले असतील तर साई भोसले या मुलाला फीट आलेली आहे. तरी माहिती संपर्क साधा. हरपुड्यामधून जर कोणी आले असतील Oh,